तर क्लिअर असेल तर बघा. तर मित्रांनो, आपण आज काय करतोय, की महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना देतो, राइट. आपण महाराष्ट्र जिओग्राफी किंवा जे वर्ल्ड लेव्हलला बेसिक आहे, की जे राज्यसेवा पूर्वला पण विचारलं जातं, ते पण घेणार आहोत. पण सर्वप्रथम आपण एक आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षेचा अभ्यास करतोय. म्हणून पहिल्यांदा काय करतोय आपण, महाराष्ट्र पॉलिटिकल अँगलने प्रॉपर समजून घेतोय. आता हा चॅप्टर का महत्वाचा आहे तुम्हाला ते पण सांगतो. आगामी जी परीक्षा आहे ग्रुप सी मेन्सची, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला महाराष्ट्रावरती जास्त फोकस असतो. ओके. म्हणजे परीक्षा कोणत्या आहेत समोर ते ठेवून स्ट्रक्चर केलंय पूर्ण आणि तुम्हाला सगळ्या एक्झामला अपकमिंग फायदा होईल. तर आपण सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचा आढावा घेऊयात. मग बाकीच्या गोष्टी क्लिअर करूयात. ठीक आहे. तर चालेल. बघा, आता महाराष्ट्राचा जर अभ्यास करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं बेसिक आहे, की आपलं महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे नेमकं. ओके, ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे लोकेशन. ओके. आता जगाच्या अँगलने जर बघितलं, तर भारताचं स्थान जे येतं, ते येतं उत्तर-पूर्व गोलार्धात, राइट. आता हे समजण्याकरता तुम्हाला जेव्हा मी वर्ल्ड जिओग्राफीचं बेसिक लेक्चर घेईल, तेव्हा तुम्हाला हे इथंच का आहे, पूर्व गोलार्धामध्येच भारत का आहे, हे क्लिअर झालेलं असेल. त्याच्यामुळे आम्हाला बेसिक माहिती नाहीये असं म्हणू नका. आपल्या याच्यावरती स्पेशल लेक्चर आहे वर्ल्ड जिओग्राफीचं. ओके. तर स्थान कुठं आहे भारताचं? तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे. हा मुद्दा एक पहिला लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे, की सध्या म्हणजे आपल्या भारतामध्ये राज्य किती आहेत? टोटल 28 राज्य आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. म्हणजे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तो मुद्दा पण तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, हे असंच का आहे ते पण सांगतो तुम्हाला. तर बघा, इथं हे जे जम्मू काश्मीर एकत्र होतं पहिलं, बरोबर. आता जम्मू काश्मीर आणि लडाख झाले, राईट. तर 31 ऑक्टोबर 2019 ला हा बदल झालेला होता, बरोबर. आणि जे दीव दमण आणि दादरा नगर हवेली होतं, राईट. तर त्याच्या बाबत एक मुद्दा आहे, की 20 जानेवारी 2020 रोजी, कधी, 20 जानेवारी 2020 रोजी. म्हणजे हे 2 तारखा आहेत. म्हणजे पहिले केंद्रशासित प्रदेश जास्त होते, परंतु आता किती आहेत? 28 राज्य आहेत देशामध्ये आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. पहिलं 9 होतं, पण दीव, दमण आणि दादरा नगर हवेलीचं काय झालंय? एकत्रीकरण झालंय. आता याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या. एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला माहिती पाहिजे, की 6 स्टेट कोणत्या आहेत. इथं पहिलं बघा, हा महाराष्ट्राचा ब्ल्यू मध्ये पूर्ण एरिया आहे, बरोबर. इथं आता गुजरात आहे असं बघा, हे गुजरात आहे. म्हणजे गुजरातची सीमा लागली आहे महाराष्ट्राला. त्याच्यानंतर इथं 2 नंबरला मध्य प्रदेश आहे, बरोबर. त्यानंतर इथं छत्तीसगड एक आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, बरोबर. आणि इकडं तुम्हाला गोवा झाल्याच्या नंतर हा केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे असे स्टेट आहेत की जे महाराष्ट्राला लागून आहेत. टोटल 6 स्टेट आहेत आणि 1 युनियन टेरिटरीज आहे. म्हणजे 6 प्लस 1. याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे एमपीएससीने बेसिक वरती. त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत म्हणून. आता इकडे जर बघितलं तर उत्तरेला मध्य प्रदेश आहे. पूर्वेला किंवा इकडे ईशान्येच्या साईडला छत्तीसगड आहे, राईट. आग्नेयेला तेलंगणा आहे. इकडे दक्षिणेला कर्नाटक, गोवा आहे, राईट. आणि इकडच्या वायव्य साईडला गुजरात आणि दादरा नगर हवेली वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या मॅप वरती म्हणजे पोझिशन कुठं आहे याच्यावरती पण तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. हा एक बेसिक होता. ओके. आणि तुम्हाला जे मी सांगितलंय, की हे स्थान इथंच का आहे नेमकं, ओके, उत्तर पूर्व गोलार्धातच का आहे, ते तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफीच्या बेसिक लेवलला कळून येईल. त्याच्यामुळे लोड घेऊ नका जास्त. ठीक आहे. आता बघा, इथं आपला महाराष्ट्र आहे भारताच्या मॅपमध्ये. पण अलीकडे काय व्हायला लागलंय, तुम्ही बघताय प्रादेशिक, भाषिक वगैरे बरेच मुद्दे चर्चेला यायला लागलेत. म्हणजे भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती व्हावी किंवा बरेच मुद्दे. म्हणजे नवीन राज्यांच्या निर्मितीची मागणी होतीये, राईट. मग ते कुठून कोणत्या म्हणजे याची मागणी होते त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके.
तर ते पण बघू आपण नेमकं काय आहे. तर बघा, हा जो बोडोलँड आहे, राईट, म्हणजे हे एक स्टेट व्हावं अशी मागणी जी आहे तर ती आसाम मधून होतीये. ओके, हा एक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे. अवध हरित प्रदेश हा एक मुद्दा आहे, तर त्याची मागणी होतीये उत्तर प्रदेश मधून. कुठून? उत्तर प्रदेश मधून. त्यानंतर इथं बघा, विदर्भाची मागणी, हे तर सगळ्यांना माहिती आहे. बापूजी आणि लगेच आठवतात सगळ्यांना, महाराष्ट्रातून होतीये. आता हा जो गोरखालँड आहे, बरोबर, आता जो गोरखालँड आहे तर त्याची मागणी होतीये पश्चिम बंगाल मधून, वेस्ट बेंगॉल. ओके. आता इथं मिथिलांचल आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. मिथिलांचलची मागणी होतीये बिहार आणि झारखंड, हे दोन स्टेट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर कुकीलँड आहे, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. कुकीलँडची मागणी होतीये, हे माग ते कुकी वरून बघा, तो पण मुद्दा खूप चर्चेत होता, मणिपूर मधून होतीये. आणि सौराष्ट्र जे आहे, सौराष्ट्राची मागणी होतीये गुजरात, राईट. म्हणजे हे स्टेट, याच्यावरती पण तुम्हाला कुठून कशाची मागणी होतीये, IMP आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अलीकडे हे वाद जास्त वाढत चाललेत, किंवा हे मुद्दे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड महाराष्ट्राच्या अँगलने माहिती पाहिजेत. म्हणजे इतरही राज्यातून, जसं महाराष्ट्राच्या संदर्भात विदर्भाची मागणी आहे सेपरेट, राईट, तसंच इतरही राज्यांमध्ये जे मुद्दे आहेत त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर माहिती असाव्यात. इथं एक ब्लँक मॅप पण आहे, राईट, इथं पण तुम्ही स्टेट टाकू शकता, बरोबर. सगळे इकडं MP आहे, राईट, असं इकडं गुजरात आहे, राईट, इथं गोवा असणार आहे, इथं कर्नाटक आहे, राईट, तेलंगणा, छत्तीसगड, हे सगळं तुम्ही स्वतः पण मॅप मध्ये फिलअप करू शकता. ठीक आहे. आता पुढे बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वाला पण आहे. स्क्रीन वगैरे बफर नाही होते ना जास्त, थोडासा प्रॉब्लेम वाटतोय, काय असेल तरी सांगा. ठीक आहे. ओके. आता इथं बघा, तुम्हाला काही फॅक्ट माहिती पाहिजे की जे तुम्हाला महाराष्ट्रावरती विचारले जातात. ओके. म्हणजे बघा, जसं कोकणच्या बाबत पण मुद्दा आहे, पण महाराष्ट्राची काही प्राचीन नावं आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला माहिती पाहिजे. जे पूर्वी गोदावरीचं खोरं होतं ना, ते अश्मक नावाने ओळखलं जात होतं, लक्षात ठेवा. ओके, गोदावरीचं खोरं. जे कृष्णेचं खोरं होतं ते कुंतल नावाने फेमस होतं. ओके, माहिती असू द्या. कोकणचा भाग अपरांत म्हणून ओळखला जात होता. आणि महाराष्ट्र हा जो शब्दोल्लेख आहे, बृहत संहिता आहे वराह मिहिर यांची, इसवी सन 505, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा उल्लेख आपल्याला आढळतो. तर तो मुद्दा पण तुम्हाला माहिती पाहिजे. ते मुद्दे लक्षात आलेत का? IMP फॅक्ट आहेत की जे तुम्हाला, ज्याच्यावरती डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं, तो मुद्दा फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर आता बघा, द्विभाषिक मुंबई, राईट, हे कधी अस्तित्वात होतं? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी आहे? पहिले मुख्यमंत्री, पहिले राज्यपाल, राजधानी, उपराजधानी पण, म्हणजे उपराजधानी, ते पण फॅक्ट आहे. त्याच्यावरती पण MPSC ने प्रश्न विचारलेत आणि वारंवार MPSC विचारत असते, राईट. आता आपण एक एक बघू. द्विभाषिक मुंबई राज्य जे होतं, तर 1 नोव्हेंबर 1956 ला होतं, बरोबर. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ची आहे, बरोबर. पहिले मुख्यमंत्री पण सगळ्यांना माहिती पाहिजे, यशवंतराव चव्हाण, राईट. ग्रेट व्यक्तिमत्व आहे यांचं. कृष्णा काठ कोणी वाचलेलं नसेल तर नक्की वाचा. ओके. पहिले राज्यपाल आहेत, ओके, ते कोण होते ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. श्रीप्रकाश म्हणून होते. ओके, श्रीप्रकाश म्हणून होते. राजधानी सगळ्यांना माहिती आहे, राईट. सांगा बरं, राजधानी कोणती आहे? नागपूर आहे का? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, उपराजधानी काय आहे? नागपूर आहे. इतरही फॅक्ट आहेत ते आपण लास्टला बघू, पण हे काही IMP फॅक्ट आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला एक्झामला वारंवार प्रश्न विचारले जातात. ते तुमचे पाठ आहेत का एकदा चेक करा. ओके, हे झालं का क्लिअर? ओके, हा, उपराजधानी नागपूर आहे, बरोबर. चला, आता थोडस आपण एका वेगळ्या अँगलने बघू महाराष्ट्राला. ओके, आणि मॅप मधून बघू. ठीक आहे.
म्हणजे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार पण कळेल, राईट. हा, तर बघा, अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्तार हा खूप महत्वाचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. किंवा महाराष्ट्राचा आकार कसा दिसतोय, तर एक ट्रायंगल शेप दिसतोय, बरोबर. म्हणजे आकार कसा आहे, तर इथं बघा त्रिकोणाकृती आहे. एक मुद्दा लक्षात ठेवा, याच्यावरती पण एमपीएससी ने तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. इथं शेप तो काढून ठेवलाय. ओके, म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. पूर्व पश्चिम लांबी असेल, उत्तर दक्षिण लांबी असेल, तर हे बरेच फॅक्ट किंवा स्टेटमेंट कसे बनतात तुम्हाला सांगतो, व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, म्हणजे तुम्हाला काय काय विचारले जाऊ शकतात गोष्टी सगळं सांगतो. आता इथं बघा, महाराष्ट्राचा जर पाया बघितला ना आपण, तर काही जणांना वाटू शकतं हा इकडे पाया आहे, पण पाया ह्या साईडला नाहीये. ओके, तर पाया कुठं आहे, इथं बघा, पाया इथून इथपर्यंत आहे. ओके, महाराष्ट्राचा पाया कोकण आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि निमुळतं टोक इकडं आहे बघा, गोंदिया. ओके, निमुळतं टोक कुठं आहे, हे महाराष्ट्राचं निमुळतं टोक म्हणून फेमस आहे. ओके, निमुळतं टोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला तिथं करायचा आहे. आणि महाराष्ट्राचं पूर्वेकडे आहे, इकडं भामरागड आहे, राईट, म्हणजे पूर्व पश्चिम लांबीला. इकडं पालघर आहे, इकडं धडगाव आहे. कोणतं गाव आहे, धडगाव आहे. तर हे धडगाव आहे, धडगाव अक्राणी. आणि इकडे दक्षिणेला सिंधुदुर्ग आहे. आता तुम्हाला जे अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार आहे का, याच्यावरती एमपीएससी ने हजारदा आतापर्यंत विचारलेला आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, राईट, म्हणजे जो रेखावृत्तीय विस्तार आहे, तर एक कीवर्ड लक्षात ठेवा, राईट. अक्षवृत्तीय म्हटलं की उत्तर उत्तर आहे. ओके, आणि रेखावृत्तीय म्हटलं की पूर्व पूर्व आहे. म्हणजे हा झाला, हा जो आडवा आहे तो रेखावृत्तीय विस्तार झाला, राईट. मग याच्यावरती तुम्हाला कसे प्रश्न विचारलेले आहेत ते पण सांगतो, राईट. हे सगळं तुम्हाला परत हे करून दाखवतो, ठीक आहे. बरं, होत आहे. हा, तर एक मुद्दा इथे लक्षात घ्या. अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं की काय म्हणायचं, उत्तर उत्तर आहे. म्हणजे बघा, 15 मिनिट 44 डिग्री उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 उत्तर अक्षवृत्त, असा तो विस्तार आहे. एकच मिनिट, इथं विस्तार आहे बघा, 22 डिग्री 6 उत्तर आणि 15 44 इथून इथून सुरुवात आहे. 15 मिनिट 44 म्हणजे 15 डिग्री 44 मिनिट 22 डिग्री 6 मिनिट, राईट, असं लक्षात ठेवायचंय. आणि जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो इथं बघा 72 36 पूर्व, म्हणजे 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त ते इकडं बघा 80 54 म्हणजे 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त आहे. आता तुम्हाला विचारलं जातं की महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे की अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे. तर मुद्दा लक्षात घ्या, हा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे 700 किलोमीटर आहे आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 800 किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे अक्षवृत्तीय रेखावृत्तापेक्षा. याच्यावरती स्टेटमेंट पण आलेत आणि मी म्हटलो पण होतो तुम्हाला, आताच्या ज्या रिसेंट एक्झाम मध्ये अशा स्वरूपाच्या स्टेटमेंट वरती प्रश्न आलाय, जो की मी मागच्या ऑडिओ लेक्चर मध्ये पण सांगितलेला होता. अशा स्वरूपाचे प्रश्न आता बनणार आहेत, त्याच्यामुळे तयार राहायचे आपल्याला. इथंच तुम्हाला उलट पालट फिरवलं जाणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. अक्षवृत्तीय विस्तार जो आहे, ऍव्हरेज फरक बघा 7 डिग्रीचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तारात 8 डिग्रीचा आहे. पण मोस्ट अॅक्युरेट जर विचारलं तर हे आकडे इथे लक्षात ठेवा, जे कंसात तुम्हाला दिलेत. तर मोस्ट अॅक्युरेट विचारलं तर 6 डिग्री 22 आणि रेखावृत्तीयच्या बाबत 8 डिग्री 18. तर तो पॉइंट तिथं लक्षात ठेवा. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज विचारलं तर 7 आहे अक्षवृत्ती आणि हे 8. पण तिकडं खूपच अॅक्युरेट विचारलं, तसे ऑप्शन दिसले, तर तुम्ही इथंही याच्यानुसार जाऊ शकता. म्हणजे तुमचं कन्फ्युजनचा पार्ट काहीच नाही ठेवलेला, कसेही प्रश्न आले तरी टॅकल झाले पाहिजेत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे तुम्हाला पाया कळालाय, आकार कळालाय, राईट, अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार कळालाय, पूर्व पश्चिम लांबी सांगितली किती आहे ती, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात की पूर्व रेखावृत्ताबाबत पण सांगितलंय. ओके, पूर्वेकडचं ठिकाण म्हणजे तुम्हाला असं जरी विचारलं, अतिपूर्वेकडचं ठिकाण आहे हे. ओके, अतिपूर्वेकडे कोणतं आहे, भामरागड आहे, तर तो मुद्दा पण तिथं
लक्षात ठेवू शकता. साधा सिंपल. इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना? ओके, पुढे जाऊयात. पुढे तुम्हाला प्रश्न असतो बघा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती खूप सारे प्रश्न आलेत. पण प्रश्नांची एक मुद्दा लक्षात घ्या. एकच मिनिट हा. प्रश्नांचा कल पहिल्यांदा लक्षात घ्या, मग तुम्हाला अभ्यास कळेल कसा करायचा. ठीक आहे. आता हे जे क्षेत्रफळ आहे याच्यावरती तुम्हाला ज्या महत्वाच्या स्टेट आहेत, पहिले 3 तर आयोग विचारतात. राजस्थान 1 नंबरला आहे, 2 नंबरला एमपी आहे आणि 3 नंबरला आपलं महाराष्ट्र आहे. इथपर्यंतच नका थांबू. पुढे उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक हे पण आहेत. पुढचे 3 पण लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक हे 3 तर आपले पाठ झालेत. सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे आजपर्यंत खूपदा विचारलेलं आहे. विचारलं जाऊ शकतं की एकूण किती आहे. 10.41% आहे हा मुद्दा. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. किती? 10.41%. मध्य प्रदेशाचं जर विचारलं तर 9.38% आहे. ओके. आणि महाराष्ट्राचं 9.36% सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र तिसरं आहे. याच्यावरती पण एमपीएससीने क्वेश्चन विचारलाय. आजपर्यंत पीवायक्यू मध्ये तुम्हाला 3 मुद्द्यांवरती क्षेत्रफळाच्या प्रश्न आले. ते मुद्दे इथं दिलेत. एक पहिला मुद्दा आहे 3,07,713 चौरस किलोमीटर वाला. इथं एमपीएससीने प्रश्न विचारलाय. दुसरा आहे 3.07 लाख चौरस किलोमीटर वाला. तिसरा आहे 307.70 लाख हेक्टर वाला. या 3 वरती एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेत. हे एक्सपेक्टेड आहे, पुढचं विचारू शकते हा आकडा. 1,18,809 चौरस किलोमीटर. पाठच ठेवा. आयएमपी आहे याच्यावरती पुढे प्रश्न दिसेल तुम्हाला. आणि याच्याही पुढे जाऊन 760.05 लाख हेक्टर म्हणजे एकर, सॉरी एकर आहे, हेक्टर नाही येणार, कन्व्हर्जन एकरात होईल. ओके. 760 परत लिहून देतो इथं. 760 पॉइंट आहे बरं का इथं. 05 लाख एकर. पूर्ण एकरात विचारलं तरी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दिलंय. ठीक आहे. म्हणजे हे 2 एक्सपेक्टेड मुद्दे आहेत, ते तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. क्षेत्रफळाच्या बाबत तुम्हाला मुद्दा समजला का? हो, 1,18,809 चौरस मैल आहे. बरोबर आहे. मुद्दा कव्हर झालाय का मला सांगा लवकर. म्हणजे आपल्याला उद्या लेक्चर मधून प्रश्न आले पाहिजेत असे लेक्चर घ्यायचे. त्याच्यामुळे मला इथल्या इथंच सांगत चला. जरी काय अडचण आली तरी व्यवस्थित सांगा, म्हणजे तुम्हाला मी क्लिअर करत जाईल. ठीक आहे, चालेल. ओके, पुढे जाऊ आता. हे संपलं. याच्यावरती येणारे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. पुढे जाऊ आता. आता हा जो मुद्दा आहे, आपण क्षेत्रफळाचा मुद्दा बघतोय, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. ती गोष्ट अशी आहे, प्रशासकीय हा प्रशासकीय वाला मुद्दा. बरोबर आहे. म्हणजे प्रशासकीय विभागांचं जे काही क्षेत्रफळ आहे त्याच्यानुसार आपण ह्या गोष्टी बघतोय. मग आता इथं तो क्रमच दिलेला आहे. ओके. इथं बघा, छत्रपती संभाजीनगर 1 नंबरला आहे. 2 नंबरला नाशिक येणार, राईट. मग पुणे येतं. पुण्याच्या नंतर नागपूर आहे. नागपूर नंतर अमरावती आणि कोकण लास्ट आहे. म्हणजे तुम्ही पहिले 2-3 जरी लक्षात ठेवले ना, तरी पुढचं मग शेवटचं हे आहे, याच्यावरून पण तुम्हाला क्रम लावता येतो. म्हणजे इथं प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार हा उतरता क्रम आहे. हा उतरता क्रम आहे क्षेत्रफळानुसार. ओके. म्हणजे काय आहे याच्यामध्ये कन्फ्युजन नको. ठीक आहे. आता जो छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर आहे. कधीतरी स्टेटमेंट मध्ये आयोग तुम्हाला विचारेल, कारण आजपर्यंत ह्या विभागावरती खूपदा प्रश्न आलेले आहेत. मेन्सला पण आहेत, प्रीला पण आहेत. कधीतरी हा आकडा विचारेल, याला स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे.
तुम्हाला प्रादेशिक विभागांचा जर उतरता क्रम विचारला तर तो देखील इथं दिलाय, राईट, क्षेत्रफळानुसार. विदर्भ 1 नंबरला आहे, लक्षात ठेवायचं, राईट. पश्चिम महाराष्ट्र 2 नंबरला आहे, 3 नंबरला मराठवाडा येणार, मग कोकण आणि खानदेश. खानदेश मध्ये जे महत्वाचे जिल्हे आहेत 3 कोणते आहेत सांगा बरं सगळ्यांनी. चला, खानदेशची जी पब्लिक आहे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा. चला खानदेश, चला लवकर कमेंट करा. कोणते 3 जिल्हे आहेत तिथं मला नावं सांगा. चला, एक तरी तुम्हाला नाव यायला पाहिजे. खानदेश मध्ये काय फेमस आहे ते पण सांगा, राईट. परीक्षेत प्रश्न आहेत मित्रांनो, असंच नाही विचारलं. ओके. नंदुरबार, धुळे, जळगाव, बरोबर. हा, म्हणून खानदेश. आता कोकण मध्ये काय आहे हे सांगायची गरज नाही. मराठवाडा पण सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग, बरोबर. हा, केळी फेमस आहे, बरोबर. चला, आता इथं लक्षात ठेवा, विदर्भ 1 नंबरला, 2 नंबरला पश्चिम महाराष्ट्र, 3 नंबरला मराठवाडा आहे, खानदेश शेवट आहे, आणि 4 नंबरला हे. उतरता क्रम हा प्रादेशिक विभागांनुसार आहे, लक्षात ठेवा. आता हे जे जिल्हे आहेत, ओके, जिल्ह्यांच्या नुसार तुम्हाला क्रम विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे याच्यावरती कसलाही प्रश्न येऊ द्या, आता चुकणार नाही इथून पुढे. ओके, इथं बघा 1 नंबरला नगर आहे, बरोबर, अहिल्यानगर. म्हणजे त्याच्यानंतर आपलं पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. ओके, ते पहिलं 5 सगळ्यांच्या लक्षात राहतात, सगळ्यांनी घोकंपट्टी करून ठेवली, बरोबर. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. पण आयोग आता याच्याही पुढे जाऊ शकतो, तर तुम्हाला काही महत्वाचे जिल्हे सांगतो सिलेक्टिव्ह, राईट. तर त्याचा सिक्वेन्स जो आहे तो उतरत्या क्रमानुसारच आहे. तर बघा, इथं यवतमाळ एक लक्षात ठेवा, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, बीड. म्हणजे हे जिल्हे याच्यासाठी घेतलेत, राईट. एक इकडं तुम्हाला हे बघा, अमरावती विभागातला आहे, यवतमाळ एक घेतलाय, जळगाव एक घेतलाय, बरोबर, खानदेशातला. इकडं चंद्रपूर घेतलंय, बीड पण घेतलंय, राईट. महत्वाचे जिल्हे इथं घेतलेत. हे 10 जिल्हे जर तुम्ही पाठ केले क्षेत्रफळानुसार तर तुमचा कोणताच क्रम चुकणार नाही. आणि सगळ्यात मोठा क्षेत्रफळाने असणारा जिल्हा आहे महाराष्ट्रातला अहिल्यानगर. तर हे आकडा पण लक्षात ठेवा, 17,048 चौरस किलोमीटर हे काय आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे. तुम्हाला ते देखील कधीतरी आयोग विचारेल. हे 10 जिल्हे, राईट. म्हणजे जसं माझं आता पाठ झालंय तर तुमचं पाठ झालेलं पाहिजे. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे इथपर्यंत. याच्या पुढं एक ट्रिक आपली साधी सिंपल, हे लक्षात ठेवा. असंच म्हणजे ते तुम्ही 2-3 वेळा जर लिहिले ना तर तुम्हाला लक्षात राहील, यवतमाळ, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, बीड. ओके, तर हे सहज तुमच्या लक्षात राहून जाईल, राईट. काही पण ट्रिक करू शकतो. आणि असं असतं, एक गोष्ट 10 वेळा केली, प्रॉपर केली तर ती लक्षात राहते, राईट. असे किती पण जिल्हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, राईट. फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तर हे 10 जिल्हे क्षेत्रफळानुसार अरेंज करून दिलेले आहेत. हेच व्यवस्थित करा, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन नाही येणार. आणि जर स्पेसिफिक विचारलं तर हे थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, राईट, थोडस मॅपचं पण एक प्रॉपर अवलोकन तुम्हाला करून देतो. ओके, म्हणजे बघा, 16 असे जिल्हे आहेत की ज्यांची सीमा कुठंच लागून नाही, आणि 20 असे जिल्हे आहेत की जे इतर राज्यांना सीमा लागून आहे. ओके, म्हणजे 36 जिल्ह्यांचं जे पूर्ण आहे तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला आता इथं दिसेल की काय काय मुद्दे आहेत ते आपण बघू. इकडे तुम्हाला माहिती आहे गुजरात, दादरा नगर हवेली वगैरे,
इकडं तुम्हाला MP माहितीये, बरोबर. त्या साईडला तुम्हाला छत्तीसगड आहे, बरोबर. इकडं तुम्हाला तेलंगणा आहे, बरोबर. सॉरी, मॅप थोडा मोठा झालाय. थांबा, मी परत लिहून देतो तुम्हाला. पहिलं आपण काय करू, एक एक बघू, तुम्हाला प्रॉपर सांगतो, मग हे बघू, ठीक आहे. आता पहिल्यांदा असे किती जिल्हे आहेत टोटल की ज्यांच्या सीमा पूर्ण इतर जिल्ह्यांना सॉरी इतर राज्यांना लागून आहेत. इतर राज्यांना 20 आणि 16 जिल्ह्यांची सीमा कुणालाच लागून नाहीये. आता तुम्हाला एक बेसिक प्रश्न लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तर तो बेसिक प्रश्न तुमचा असा आहे की तो कसा विचारला जातो तुम्हाला सांगतो. तर बघा, इथं तुम्हाला विचारतात की वरती ह्या साईडला म्हणजे सगळ्यात जास्त सीमा कुठं आहे. इकडं तर तुम्हाला बेसिक, जिथं स्पेसिफिक दिसतंय ना तिथं मुद्दाच नाहीये. ओके, पण मुद्दा कुठे येतो तुम्हाला ते पण सांगतो. ओके, म्हणजे कधी कधी तुम्हाला वाटतं आता हा पोर्शन बघा, इथं नेमकी सीमा कुणाला जास्त आहे थोडस स्पष्ट दिसत नाही, राईट. तो पण मुद्दा आहे, राईट. म्हणजे अशा गोष्टी आहेत, बघू आपण, ठीक आहे. सांगतो तुम्हाला. आता इथं MP आहे, राईट, सगळ्यांना माहिती आहे. इथं छत्तीसगड आहे. ओके, छत्तीसगड. इथं ह्या साईडला तुम्हाला इथं तेलंगणा आहे, हा पोर्शन, राईट. तेलंगणाचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कर्नाटक आहे, राईट. इथं तुम्हाला गोवा आहे, शॉर्ट मध्ये लिहून देतो. तर अशा स्वरूपाचं हे आहे. आणि इकडं गुजरात आहे, बरोबर. गुजरात आणि दादरा नगर हवेलीचा जो काही प्रदेश आहे तो आहे. पहिल्यांदा तुम्हाला साधं सिंपल विचारलं जातं की ह्या स्पेसिफिक राज्यांना किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, बरोबर. आता आपण MP ला बघू पहिल्यांदा. इथं बघा, नंदुरबार 1 झालं, धुळे 2 झालं, जळगाव 3 झालं, बरोबर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बुलढाणा 4 झालं, बरोबर. इथं बघा, हे अकोला इथपर्यंतच आहे, बरोबर. अकोला इथपर्यंतच आहे, लक्षात येते का. सो काय होतं, आपण गडबडीत अकोला होतो पण अकोला नाहीये. अमरावती 5 झालं, राईट. त्याच्यानंतर वर्धा पण नाहीये, वर्धा इकडेच आहे खाली, बघा. म्हणजे काय होतं, त्याच्यानंतर 6 नंबरला नागपूर आहे. 7 नंबरला इथं तुम्हाला गोंदिया लक्षात ठेवायचा आहे. ओके, गोंदिया म्हणजे हा एक तिथं जिल्हा आहे, म्हणजे. आणि जो हा एक आहे इथला भंडारा, तो एक इथं भंडारा आहे. ओके, इथं गोंदिया आहे आणि इथं भंडारा. एक मिनिट, इथं भंडारा आहे आणि इथं गोंदिया आहे. ओके, म्हणजे हा 7 नंबर आणि हा 8 नंबर. आलं का लक्षात की 8 जिल्हे तिथं त्याच्या सीमा लागून आहेत. आता इकडं जर बघितलं छत्तीसगडला, तर छत्तीसगडला तुम्हाला सरळ सरळ दिसतंय, राईट. छत्तीसगडला फक्त इथं गोंदिया आहे आणि इथं गडचिरोली आहे, राईट. दोनच आहेत. म्हणजे बेसिक गोष्ट पुन्हा एकदा झाली. तेलंगणाला जर बघितलं तर इथं बघा, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे 3 आणि इकडे नांदेड आहे, राईट. आता म्हणजे काय झालं, 4 आहे. ओके, आता इतर एक दुसरा मुद्दा तुम्हाला समजून सांगतो बघा. तेलंगणाच्या बाबत, म्हणजे तेलंगणा तर आहेच ह्या साईडला, पण एक मुद्दा लक्षात घ्या. इथं तेलंगणा आहे, बरोबर. तेलंगणा आहे त्या साईडला. आता तुम्हाला असं विचारलं जाईल, तेलंगणाला सर्वाधिक सीमा कोणत्या जिल्ह्याची लागून आहे. बघा, याच्यावरती पण विचारलंय की बघा, भरपूर लांब सीमा आहे. म्हणजे ही आहे नांदेडची. ओके, नांदेड सर्वाधिक सीमा आहे. तो पॉइंट थोडासा लक्षात ठेवा, विचारला जाईल तुम्हाला, सर्वाधिक सीमा कशाची लागून आहे. तर स्पेसिफिक तिथं थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत ना, त्या व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इकडे गडचिरोलीची आहे पण ती इथपर्यंतच आहे. ओके, ती काय अशी पूर्ण इकडे नाहीये. नाही तर तुम्ही म्हणाल इकडे पण आहे, इकडे नाहीये, हा इथपर्यंतच आहे. सो तो मुद्दा थोडासा लक्षात ठेवायचा आहे. आता इथं कर्नाटकला तुम्ही बघाल तर इथं सांगलीची सीमा सर्वाधिक आहे, हे बघा.
सांगलीची. ओके, दुसरा आहे का कोणता? सोलापूर आहे, पण सोलापूरपेक्षा इथून बघा ही अशी वाकडी तिकडी होत गेली आहे, राईट, पार इथपर्यंत आहे. म्हणजे काय आहे, कर्नाटकला सांगली जिल्ह्याची सीमा सर्वाधिक दिसते आपल्याला. मॅप वरती जे स्पष्ट दिसतंय त्या गोष्टी माहिती असू द्या. ओके, सर्वाधिक आहे, तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा. कर्नाटकला 7 जिल्हे आहेत. आता इथं आता हे नाव चेंज झाले, धाराशिव झाले, म्हणजे हा एक झाला, सोलापूर 2 झाला, राईट. त्याच्यानंतर सांगली 3 आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर आहे, राईट. कोल्हापूर नंतर सिंधुदुर्ग एक आहे, राईट. आणि हा, हे पण आहेत लातूर आणि नांदेड. ओके, म्हणजे कर्नाटकच्या बाबत एक मुद्दा लक्षात घ्या, लातूर, लातूर पण आहे, हा एक जिल्हा तिथे येतोय. ओके, तो पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि नांदेड पण येते कर्नाटकला, असा आहे, राईट. हा एवढा भाग येतोय. मॅप थोडासा जास्त झुमिंग झाल्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे, इथपर्यंत आहे. कर्नाटकला 7 जिल्हे आहेत टोटल. ओके, म्हणजे तो पण मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कर्नाटकला म्हटलं की तुम्हाला 7 जिल्हे आहेत हे लगेच आठवलं पाहिजे. कोणते ते पण मी तुम्हाला सांगितले, सर्व सीमा पण सांगितल्यात कशाच्या कुठं जास्त आहे ते. तो एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आणि सगळ्यात महत्वाचं इथं जो गोवा आहे, गोवा, गोवा, तर इथं फक्त सिंधुदुर्गची सीमा आहे, तो पण मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इकडं गुजरातच्या बाबत बघा, गुजरात आणि दादरा नगर हवेली, तर इथं एक तुम्हाला माहिती पाहिजे, पालघर आहे, बरोबर, दुसरं नाशिक आहे, इथं धुळे आहे, नंदुरबार आहे, राईट. म्हणजे हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे, म्हणजे ते एक जिल्हे आहेत, बरोबर. आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारला जातो की असे कोणते जिल्हे आहेत की ज्यांची 2 राज्यांना सीमा आहे. ओके, असे कोणते जिल्हे आहेत 2 राज्यांना सीमा असणारे जिल्हे, म्हणजे याच्यावरती पण काम करा. ओके, मॅप मध्ये आपण बघून घेऊ. काम करा म्हणजे मी सांगतो तुम्हाला की कोणकोणते असे जिल्हे आहेत, तर ते बघा. आता नंदुरबार, आता इथं बघा नंदुरबार आहे, इकडं गुजरातला पण लागून आहे, बरोबर, आणि इकडं मध्य प्रदेशला पण लागून आहे. म्हणजे हा एक जिल्हा झाला, आलं का लक्षात. त्याच्यानंतर इथं धुळे बघा, धुळे इकडं गुजरातला पण लागून आहे, इकडे एमपी ला पण लागून आहे, बरोबर. मॅप मध्ये बघा, लगेच लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर गोंदिया बघा, गोंदिया इकडं छत्तीसगडला पण लागून आहे, सॉरी, गोंदिया छत्तीसगडला पण लागून आहे, इकडे एमपी ला पण लागून आहे. ओके, लक्षात आलंय का तुम्हाला. त्याच्यानंतर गडचिरोली बघा, इकडे छत्तीसगडला पण लागून आहे का छत्तीसगडला लागून, राईट. तर त्याच्यानंतर म्हणजे गडचिरोलीच्या बाबत म्हणतोय आम्ही. आणि इकडे बघा, इथं तेलंगणा आपण पाहिलेला आहे, तेलंगणाला पण तो लागून आहे. म्हणजे गडचिरोली एक जिल्हा झाला. त्याच्यानंतर इथं नांदेड बघा, नांदेड, नांदेड इथपर्यंत आहे बरं का, इथपर्यंत, इथून असा इथपर्यंत आहे. मग हा जो नांदेड आहे, तर साधं सिंपल आहे, नांदेड इकडे तेलंगणाला पण लागून आहे आणि इकडे कर्नाटकला पण लागून आहे. ओके, म्हणजे तो एक मुद्दा तिथं थोडासा लक्षात घ्या. ओके, नांदेडचं झालं. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग, की जो गोव्याला पण लागून आहे आणि कर्नाटकला, म्हणजे गोवा प्लस कर्नाटकला लागून आहे सिंधुदुर्ग, राईट. म्हणजे तो एक आपल्या लिस्ट मध्ये येणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकला लागून आहे. त्याच्यानंतर पालघर जो आहे, इथं बघा पालघर, पालघर एक महत्वाचा मुद्दा आहे. पालघर कुठं आहे, दादरा नगर हवेलीला पण आणि गुजरातला पण, इकडे हा गुजरातचाच पोर्शन आहे सगळा. ओके, म्हणजे पालघर, दादरा नगर हवेली आणि गुजरातला, म्हणजे 2 राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेश जो आहे दादरा नगर हवेली, त्याला सीमा लागून असणारे जिल्हे आपण बघितलेत. समजलेत का. टोटल किती आहेत माहितीये का, 7 जिल्हे आहेत असे. आकडा पण लक्षात ठेवा, आयोग विचारील असे किती जिल्हे आहेत की ज्यांची सीमा 2 राज्यांना लागून आहे. 7 जिल्हे आहेत टोटल, त्याच्यात एक केंद्रशासित प्रदेश आहे, तो पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
हे समजलंय का? राईट, बेसिक पण समजलंय का? गुजरातला जे महत्वाचे जिल्हे आहेत 4, राईट, मध्य प्रदेशला 8, छत्तीसगडला 2, तेलंगणाला 4, कर्नाटकला 7, राईट, हे समजलंय का? त्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. ओके, चालेल. थोडंसं पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला तुम्हाला जर इकडं जिओग्राफीमध्ये मॅक्सिमम मार्क घ्यायचे असतील आउट ऑफ, तर मॅप रीडिंग शिवाय पर्याय नाहीये. की हात जोडून सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला एक आयडिया सांगतो. ओके, तर ती आयडिया काय आहे ते पण कळेल तुम्हाला. म्हणजे प्रश्न कसे येत असतात तुम्हाला एक अंदाज सांगतो. आता मुद्दा लक्षात घ्या कसा असतो ते. ठीक आहे. तर पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न आयोग काय विचारतं, की तुम्ही फसाल कुठं अशा एरियावरती फोकस करता. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात पण आली असेल, की एकदा प्रशासकीय विभाग पण विचारलेला आहे तुम्हाला, राईट? म्हणजे प्रशासकीय विभागांवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले. एक मिनिट. ठीक आहे. आता हा जो प्रशासकीय विभाग आहे बघा, राईट, हा जो प्रशासकीय विभाग आहे, ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला एमपीएससी ने प्रश्न विचारलेला आहे. आठवतंय का? मी मुद्दाम ह्या विभागापुरतं थोडस स्केच हे करतो त्याचं. ठीक आहे. दिसतंय का तुम्हाला? थोडस त्याला हे केलंय रेड पेनने. तर मुद्दा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. हा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, राईट, म्हणजे कोणत्या विभागाचा आकार कसा आहे याच्यावरती पण एमपीएससी तुम्हाला पूर्वला प्रश्न विचारू शकते. ओके, म्हणजे तो मुद्दा थोडासा लक्षात घ्यायचा आहे. ओके, विभाग छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे याच्यावरती एमपीएससी ने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर, ह्या विभागावरती. इथं हा जो ब्ल्यू शेड मध्ये दिसतोय तो. बाकी विभागांचा आकार पण तुम्ही लक्षात घ्या ना. इकडे बघा, हा आकार कसा आहे, राईट, हे खाली असं टोक आहे, म्हणजे हा गडचिरोली आहे इकडं. म्हणजे थोडक्यात हा गडचिरोलीचा शेप स्पेसिफिक तुम्हाला हा तुकडा बाजूला काढून पण विचारू शकतात, कारण पूर्वेकडचा भाग येतो. ओके, किंवा एकतर प्रश्न तुम्हाला कसा येणार, विभागाचा आकार कसा. ओके, तुम्हाला सांगतो विभागाचा आकार कसा, राईट, आणि स्पेसिफिक जिल्हा देणार तुम्हाला आणि विचारणार की तो जिल्हा कोणता आहे. म्हणजे आकार देणार आणि जिल्हा ओळखा असं विचारणार. त्यामुळं रोज तुम्ही फक्त 2 मिनिट वेळ द्यायचा आहे. किती? 2 मिनिट. आणि हा मॅप बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आकार कसे आहेत कळेल. हे उलट हुक आहे, राईट, हे सरळ हुक आहे. थोडस असं लक्षात ठेवा. पुण्याचा आकार तर त्रिकोणाकृती आहे, कोकणाचं तर काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त हे दोनच, हे असं तोंड म्हणजे तोंडा टाईप झालंय इकडं, राईट, तर ते अमरावतीला आहे आणि इकडं नागपूर विभाग आहे. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत, थोडस लक्षात ठेवू शकता. कारण आणि स्पेसिफिक काही जिल्हे जसं की विभागाचे जिल्हे आहेत, म्हणजे काही की छत्रपती संभाजीनगर, तर मग ह्या छत्रपती संभाजीनगरचा जो स्पेसिफिक नकाशा आहे एवढा, त्याचा आकार कसा आहे तो बघणं तुम्ही गरजेचं आहे. नागपूर बघा, राईट, नागपूरचा आकार कसा आहे तो बघा, स्पेसिफिक प्रश्न येणार, राईट. पुण्याचा बघा सेपरेट, फक्त पुणे, राईट, त्याचा आकार कसा आहे हे तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. याला मॅप रिडिंग म्हणतात. ओके, याला दुर्लक्ष करू नका. तुम्हाला परीक्षेत याच्यावरती प्रश्न विचारणार आहेत. ओके, पुढचे प्रश्न सांगेलच मी आता. ठीक आहे, आता आपण थोडस पुढे जाऊ. तुम्हाला आता प्रश्न येणार, कोणत्या विभागात किती तालुके आहेत. ओके, कोणत्या विभागात किती तालुके आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 76 तालुके आहेत, राईट. नागपूरमध्ये 64 तालुके आहेत. पुण्यामध्ये इथं 58 तालुके आहेत, राईट. अमरावतीमध्ये इथे 56 तालुके आहेत तुम्हाला, बरोबर. नाशिकमध्ये इथं 54 तालुके आहेत. ओके, आणि कोकणमध्ये 50 आहेत. म्हणजे हा जो उतरता क्रम आहे किंवा स्पेसिफिक हा मेन्सचा एरिया आहे, किंवा प्रीला पण तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं की
अमुक अमुक विभागामध्ये किती तालुके आहेत. तर हा एरिया तुम्हाला माहिती पाहिजे. जिल्ह्यांच्या बाबत ओके, म्हणजे कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक आहेत 8, कोकणामध्ये 7 आहेत, नागपूरमध्ये 6 आहेत. हे 3 लक्षात ठेवले की बाकीचे पुणे, नाशिक आणि अमरावती सेम आहेत 5. पुणे, नाशिक, अमरावती सेम आहेत. ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. वरचे तर तुमच्या आरामात लक्षात राहतात. 8, 7, 6 असं आहे ते. थोडस लक्षात ठेवा. आता तुम्हाला उद्या याला स्टार मार्क करा. प्रादेशिक विभाग तालुके म्हणजे प्रादेशिक विभागात किती तालुके आहेत हे पण. मगाशी आपण प्रादेशिक विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघितला. आता हे तालुके पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचा जो मुद्दा होता ते इथं विदर्भाच्या बाबत मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात येतंय का? विदर्भाच्या बाबत काय सांगितलं होतं की तिथं टोटल 11 आहेत. ते पण आपण बघू. ठीक आहे, 11 आहेत. 11 टोटल किती तालुके आहेत विदर्भामध्ये? 11 तालुके आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर 7 आहेत. ओके, मराठवाड्यात जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा तो वाला पोर्शन येणार आहे तिथं. ओके, इथं 8 जिल्हे येणार. कोकणामध्ये जर बघितलं तर ते पण इम्पॉर्टंट आहे. इथं 7 जिल्हे येणार आणि लास्ट वालं खानदेशामध्ये 3 जिल्हे आहेत. मगाशीच आपण बघितलंय. आलं का लक्षात तुमच्या? बेसिक आलं का? विदर्भात सर्वाधिक 11 तालुके आहेत, माहिती असू द्या. पश्चिम महाराष्ट्रात 7 आहे, मराठवाडा 8, कोकण 7 आणि हे खानदेशवाले 3 जिल्हे. मगाशीच तुम्हाला मी सांगितलेलं होतं. आणि विदर्भाच्या बाबत क्षेत्रफळ सर्वाधिक आहे, राईट? म्हणजे विदर्भ 1 नंबरलाच येणार ना प्रादेशिक याच्यानुसार. तर मग त्याचं क्षेत्रफळ साधारणतः 97,000 प्लस आहे समथिंग काहीतरी. तुम्ही लक्षात ठेवू शकता, विचारणार नाहीये पण माहिती असू द्या. इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? हा पण क्वेश्चनचा एरिया आहे बरं का तुमचा. तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन येणार. क्वेश्चनचा एरिया आहे, लिहूनच देतो. परत म्हणाल सांगितलं नाही. ओके, आता तुम्हाला पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं विभागानुसार लोकसंख्या, राईट? कुठं जास्त आहे? कोकण विभागामध्ये सगळ्यात जास्त आहे 2.86 करोड म्हणजे कोटी. ओके, पण याच्यामध्ये हे बाकीच्यांची लक्षात ठेवू नका. सगळ्यात कमी वाला एक लक्षात ठेवा, अमरावतीमध्ये 1.12 कोटी आहे. ओके, म्हणजे 1,12,00,000. ओके, लोकसंख्या. म्हणजे बघा, कोकण विभागात तुम्हाला एकतर विचारतील कोणता विभाग लोकसंख्येनुसार सर्वाधिक आहे, एक सर्वाधिक लोकसंख्या असलेला विभाग. कोकण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात येते का? त्याच्यानंतर पुणे आहे, मग छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि मग पुणे आहे, राईट? म्हणजे अमरावती सगळ्यात लास्टला आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. त्याची जी लोकसंख्या आहे ती 1.12 कोटी आहे, म्हणजे 1,12,00,000. आता याच्यानंतर क्षेत्रफळाने शेवटचे 5 जिल्हे. आपण क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने पहिले 10 जिल्हे बघितलेले आहेत, बरोबर? हो, 2011 नुसार आहे हे. 2011 नुसार. ओके, आता 2011 चीच लोकसंख्या आपल्याला विचारणार आहे. ओके, आता बघा, क्षेत्रफळाने शेवटचे 5 जिल्हे जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये मुंबई शहर 1 नंबरला आहे. मुंबई शहराचं क्षेत्रफळ कुणी सांगू शकतं का? मुंबई शहराचं कुणी क्षेत्रफळ मला सांगू शकतं का? सांगा बरं. प्रश्न विचारलाय बरं का, प्रश्न विचारलाय. चला, कुणाला येत असेल तर सांगा. मुंबई उपनगर 2 नंबरला आहे, 3 नंबरला भंडारा आहे. ओके, 4 नंबरला ठाणे, हिंगोली आणि 6 नंबरचं लक्षात राहिलं तर ठेवा, ज्यांच्या राहतंय, वाशिम आहे. ओके, म्हणजे 5च्या व्यतिरिक्त पण 5 आहे. सो इथं लिहा वाशिम आहे. वाशिम नाही, वाशिम आहे, वाशिम. ओके, राईट. मुंबई शहराचं जे क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर एवढं आहे. ओके, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं क्षेत्रफळाने सर्वाधिक असलेला जिल्हा, महाराष्ट्रातला मोठा जिल्हा, तर तो कोणता आहे आणि त्याचं क्षेत्रफळ किती सांगितलं होतं मला सांगा. सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाने असलेला जिल्हा कोणता आहे? चला, त्याचं क्षेत्रफळ पण सांगा.
अहिल्यानगरचं क्षेत्रफळ सांगा. चला, किती सांगितलं होतं तुम्हाला मी? ओके, 17,048. व्हेरी गुड. एकच मिनिट हा, एकच मिनिट. ओके, 17,048. बरोबर. चला पुढे जाऊया. आता हे समजलं असेल. हे 5 हा 6वा जिल्हा पण तुम्हाला दिलाय क्षेत्रफळानुसार शेवटचे जे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता पुढे बघा. तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जातो की विभागानुसार सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा त्या विभागामध्ये आणि त्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ कुठं आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आता बघा, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये बीडचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे आणि हिंगोलीचं कमी आहे. ओके, 4,524 चौरस किलोमीटर आणि बीडचं 10,693 इतकं आहे. आता हे क्षेत्रफळ नका पाठ करत बसू, फक्त स्पेसिफिक तुम्हाला माहिती असावं म्हणून दिलेत, कारण सर्वाधिक आहे ना त्या विभागामध्ये. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये बीड आणि कमीवाला हिंगोली. राईट, हिंगोलीकरांनी लाईक करा. ठीक आहे, पुढे आहे नाशिक. बरोबर, नाशिक विभागामध्ये अहिल्यानगरचं सर्वाधिक आहे आणि ते विभागात तर आहे पण महाराष्ट्रात पण क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रात पण. ओके, 17,048. नंदुरबार आहे. राईट, 5,055. कमीच आहे नंदुरबारचा, तर लक्षात ठेवा. म्हणजे नाशिक मध्ये अहिल्यानगर जास्त, नंदुरबार कमी. ओके, पुण्यामध्ये पुणेच जास्त आहे आणि कोल्हापूर कमी आहे. ओके, इकडे नागपूरमध्ये बघा, गडचिरोलीचं सर्वात जास्त, मॅप वरूनच कळतं, आणि भंडाऱ्याचं सर्वात कमी आहे, 3,896 इतकं आहे. अमरावती मध्ये यवतमाळ सर्वात जास्त, वाशिम कमी आहे. ओके, आणि कोकणामध्ये रत्नागिरीचं सर्वाधिक आहे आणि मुंबई शहराचं कमी. सगळ्यात कमी क्षेत्रफळाने असलेला जिल्हा मग अशीच बघितलंय. पण कोकणच्या बाबत एक मुद्दा लक्षात ठेवा, एकही 10,000 चौरस किलोमीटरच्या वरती नाहीये. राईट, रत्नागिरी पण बघा 8,208 चौरस किलोमीटर आहे. हे फॅक्ट लक्षात ठेवा. आयोग काय करता, मेन्सला तुम्हाला म्हणेल, आयोग काय म्हणेल की कोकण विभागातील जे काही जिल्हे आहेत, राईट, तर त्यांच्या बाबत की म्हणेल की त्यांचं क्षेत्रफळ म्हणजे कोकण विभागातील सर्व जिल्हे 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त असलेले आहेत. राईट, असं काही पण स्टेटमेंट करतील फसवायचं झालं तर तो मुद्दा थोडासा लक्षात असू द्या. एक एरिया कव्हर झाला क्वेश्चनचा. आता दुसरा मुद्दा, काही मुद्दे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतं, तर ते मुद्दे इथं घेतलेत मी. व्यवस्थित बघा, क्षेत्रफळाच्या बाबतचे हे काय आहेत, फॅक्ट आहेत. ओके, तर आता नागपूरचं क्षेत्रफळ थोडस माहिती असू द्या, उपराजधानी आहे म्हणून. ओके, 9,892 चौरस किलोमीटर आहे. आणि जे सगळ्यात महत्वाचं की मग उपराजधानीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत की तुम्हाला माहिती आहे, तिथं जे महत्वाचे जिल्हे आहेत भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आहे, तर ते पण माहिती असू द्या. राईट, पुढे तुम्हाला जे मुद्दे आहेत की जिल्ह्यांच्या सीमेच्या बाबतचे तेच दिलेत तिथं. ओके, म्हणजे तो मुद्दा आहे महत्वाचा. जिल्ह्यांच्या सीमा इथं तुम्हाला हे करून दिलेल्या आहेत. म्हणजे हे जिल्हे तुम्ही म्हणाल अजून नाही का ह्या विभागात, तर असं आहे की यांच्या सीमा याला कनेक्ट आहेत. ओके, म्हणजे तुम्ही बघा, नागपूरला भंडाऱ्याची सीमा कनेक्ट आहे, चंद्रपूरची आहे, वर्धाची आहे, अमरावतीची आहे. हवं तर तुम्ही मॅप समोर ठेवा, तुम्ही मॅप ओपन केला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, 4 जिल्हे आहेत की ज्यांची सीमा नागपूरला कनेक्ट आहे. ओके, आता एक धुळे लक्षात ठेवा. धुळे का लक्षात ठेवायचं, तर कमी तालुके असलेला जिल्हा आहे, कमी तालुके असलेला जिल्हा धुळे. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवा 8,095 चौरस किलोमीटर सॉरी याचं क्षेत्रफळ आहे. ओके,
पण धुळे जिल्ह्याला बघा नंदुरबार, जळगाव, नाशिकची सीमा आहे. राईट, नंदुरबार, नाशिक, जळगाव हे एक लक्षात ठेवा. बुलढाणा एक लक्षात ठेवायचा आहे. राईट, बुलढाण्याचं क्षेत्रफळ 9661 चौरस किलोमीटर आहे. का? तर त्याला 7 जिल्ह्यांची सीमा आहे. आणि अजून एक जिल्हा आहे अहिल्यानगर, जो की क्षेत्रफळ पण माहिती आहे 17,048. तो पण त्याच्या पण ज्या सीमा आहेत त्या 7 जिल्ह्यांशी आहेत. याच्यावरती MPSC ने प्रश्न विचारलाय, याच्यावरती PYQ आहे, याच्यावरती एक्सपेक्टेड येऊ शकतो. ओके, तर तो मुद्दा थोडासा लक्षात ठेवूया आपण. बुलढाण्याला मॅप मध्ये बघा अमरावतीची सीमा लागून आहे, अकोल्याची पण आहे, पुढं वाशिमची आहे, हिंगोलीची आहे, राईट, जालनाची आहे, इथं छत्रपती संभाजीनगर करा. ओके, तेच बदल हा गरजेचाच असतो. राईट, आणि हेच नाव आता इथून पुढे लेक्चर मध्ये येणार. ओके, तर छत्रपती संभाजीनगर, राईट, आणि इथं जळगाव, म्हणजे अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव. ओके, तर हे 7 जिल्हे आहेत की ज्यांची सीमा बुलढाण्याशी कनेक्ट आहे. तो मुद्दा पण थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता पुढचं बघा, जे अहिल्यानगर आहे, बरोबर, अहिल्यानगरची सीमा याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. आणि इथं तुम्हाला माहिती आहे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, ठाणे हे मॅप मध्ये तुम्हाला एवढे सगळे जिल्हे दिसून येतील. म्हणजे काय होतं, हे काही महत्वाचे जिल्हे होते, नागपूर, धुळे, बुलढाणा, अहिल्यानगर. ओके, की यांच्या सीमा कुणाला लागून आहे. आणि इथं एक एरिया तुम्हाला सांगायचा आहे मला, की कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत ते तुम्हाला मॅप मधूनच कळणार आहे. असं सांगितल्यावरती काय कळणार नाहीये. इथं बघा, एक मिनिट, आपण तो मॅप बघितला होता बघा मगाशी. राईट, आता तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्हाला एक एरिया सांगतो, आयोग तुम्हाला अशा एरियावरती प्रश्न विचारतो जिथं तुम्ही फसता, बरोबर. ओके, म्हणजे काय करतात, समजा त्यांना वाटलं, आता इथं बघा मॅप थोडासा, इकडचा मॅप पश्चिम महाराष्ट्राचा थोडासा इझी आहे, इकडं थोडस आपल्याला लक्षात राहत नाही. ओके, म्हणजे बघायचं वारंवार, रोज 2-2 मिनिटं तुम्हाला त्याच्यामुळे सांगितली. तर लिहून का दिलंय 2 मिनिट, तर बघा, समजा आयोगाने जर उद्या विचारलं की यवतमाळ जिल्ह्याला लागून असणाऱ्या जिल्ह्यांची सीमा ओळखा किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे. इथं बघा चंद्रपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, राईट, हिंगोली पण आहे, राईट, आणि नांदेड पण आहे. एवढे जिल्हे लागून आहेत तिथं. म्हणजे एक झाला, 2, 3, 4, 5, 6, 6 जिल्ह्यांची सीमा लागून आहे यवतमाळ. विचारणार ना तुम्हाला प्रश्न, म्हणजे असे जिल्हे तुम्ही फाइंड आउट करायचं. 2 मिनिटे इथं तुमचं काम आहे. इथं मी तुम्हाला सगळा महाराष्ट्र सांगेन कुठं कोणती सीमा आहे, पण तुमच्या लक्षात नाही राहणार. तुम्हाला 2 मिनिट इथं स्वतः अभ्यास करावाच लागेल रोज. तेव्हा तुम्हाला ह्या कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची बॉर्डर लागू नये याच्यावरचा प्रश्न कव्हर होईल, अन्यथा परीक्षेमध्ये कन्फ्युजन होईल. हा मुद्दा आहे. एरिया कळालाय का, कसा प्रश्न येणार आहे तो फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, चला, आता तालुक्यांची संख्या, इथं तुमचा मेन्सचा एरिया आहे, मुख्याला तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातात. ओके, तुम्हाला स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना, स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? मॅप रिडिंग करत चला बरं का सगळ्यांनी. 2-2 मिनिट तुम्हाला सांगितलंय सगळ्यांना, ठीक आहे. ओके, तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न नाही येणार याची मी खात्री देतो. तुम्ही बाकीचं काही लोड घेऊ नका, ठीक आहे. तालुक्यांची संख्या जी आहे ना याच्यावरती प्रश्न येतो. आता जे 16 तालुके आहेत, राईट, म्हणजे सर्वाधिक झाले ना महाराष्ट्रात, मग नाय असं म्हणायचं आपण. नाय आपण म्हणतो ना, नाय आपल्या एक ग्रामीण बोली भाषेत नाय. तर मग नाय म्हटल्यावरती सांगा. चला, आता इथं तुम्ही सांगायचंय, राईट, मला सांगा कोणते जिल्हे आहेत, चला सांगा. याची उत्तरं तुम्ही देणं अपेक्षित आहे.
लवकर सांगा चला. तुम्ही काही लवकर सांगायचे नाही. ठीक आहे चला. नांदेड, यवतमाळ नाही असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आता इथं 15 तालुके, तर राजू नाच किंवा राजनाच अशी ट्रिक आहे. ओके. म्हणजे रायगड, राईट, जळगाव आहे, बरोबर का? रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर हे 4 जिल्हे आहेत इथं. ओके. आता 14 तालुके असणार आहे. पान, PAAN, पान म्हणजे काय आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सांगा बरं. म्हणजे पुणे, अहिल्यानगर, बरोबर, अमरावती, अजून कोणता आहे सांगा बरं. नागपूर आहे का उपराजधानी? तर ते वाला इथं आहे. ओके. पुणे, अहिल्यानगर, अमरावती, राईट, आणि नागपूर. आता 13 तालुके असणारा बुलढाणा एकमेव सिंगल, की जो एकमेवच आहे, राईट, म्हणजे तो पण विचारला जाऊ शकतो. हा पण IMP आहे. ओके. आता 12 तालुके असणारा, लक्षात ठेवायचं, गडावरती कोल्हा आहे, म्हणजे गडचिरोली आणि कोल्हापूर. ओके. गडचिरोली आणि कोल्हापूर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. पुढं 11 तालुके असणारा SSB म्हणजे सातारा, सोलापूर आणि बीड. सातारा, सोलापूर, बीड लक्षात ठेवा. ओके. तर तो वाला मुद्दा तिथं आहे, बरोबर. त्याच्यानंतर 10 तालुके असणारा जो जिल्हे आहेत, तर तुरसांग म्हणजे लातूर, आणि दुसरा मुद्दा आहे सांगली. आलं का लक्षात? हा मुद्दा तुम्हाला तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता 9 तालुके असणारे जे आहेत, तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि परभणी हे त्याच्यामध्ये आहेत. ओके. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढे बघा, 8 तालुके असणारे गोपाल व सिंधुजाऊ ही एक वेल नोन ट्रिक आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके. तर बघा, इथं गोंदिया आहे. ओके. गोंदिया हे पालघर आहे, राईट. हे वर्धा आहे, राईट. सिंधुदुर्ग आहे. हे जा कशासाठी आहे सांगा बरं? जालन्यासाठी आहे का? आणि हे पहिलं उस्मानाबाद, आता धाराशिव. ओके. नाव बदललंय ना. एवढं झाले का? 8 झाले का? 1 2 3 4 5 6 किती झाले? 1 2 3 4 5 6 आहे टोटल. आलं का लक्षात? 8 तालुके असणारे 6 आहे टोटल, बरोबर का? तर लक्षात ठेवा. आता 7 तालुके असणारे आक्का भांडली ठाण्यामध्ये, राईट. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, इथं अकोला आहे, राईट, अकोला. इथं भंडारा आहे, राईट. इथं ठाणे आहे. आलं का लक्षात? अकोला, भंडारा, ठाणे. तर ते लक्षात ठेवा. 6 नवा म्हणायचं. नवा म्हणजे काय? याच्यामध्ये फक्त नंदुरबार, वाशिम आहे नवा. ओके. आता पुढं हिंगोलीमध्ये 5 आहेत, की जे PYQ मध्ये विचारलेले आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, बसमत, हिंगोली, राईट. तुमच्यापैकी कोणी इथून असेल तर नक्की मला सांगा. ठीक आहे. ते 5 तालुक्यांमधून सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, बसमत, हिंगोली. ओके. त्याच्यानंतर धुळे आहे. ओके. म्हणजे 4 तालुके असणार धुळे आहे. याच्यामध्ये
साक्री, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे यांचा समावेश होतो. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता 3 जे आहे मुंबई उपनगर राईट प्रशासकीय सोयीसाठी जे केलेले, तर याच्यामध्ये कुर्ला राईट, बोरीवली राईट, कुर्ला, बोरीवली आणि अजून कोणता आहे सांगा बरं. अंधेरी आहे का? अंधेरी आहे का? राईट, बँड्राला त्याचं मुख्यालय आहे. ओके, म्हणजे हे मुंबई उपनगरमध्ये 3 आहेत हे प्रशासकीय सोयीसाठी. त्याच्यानंतर मुंबई शहरमध्ये 0 आहे, 0 तालुके. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, आतापर्यंत विचारलंय त्या मुंबई शहरामध्ये 0 तालुके आहेत. मुंबई शहरानंतर कोणता जिल्हा आहे विचारलं जाऊ शकतं. राईट, सर्वात कमी वाला तर इथं मुंबई उपनगर आहे. राईट, आणि ते सोडून पण मुंबई शहर उपनगर सोडून जर तुम्हाला विचारलं तर इथं धुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. साधं सिंपल. ओके, हा एरिया कळालाय का सगळ्यांना? हा हा एरिया तुम्हाला कळालाय का मला एकदा सांगा. ओके, ओके, ठीक आहे. पुढे जाऊ मग कळालेला असेल तर. आता सारख्या नावाचे काही तालुके आहेत. चला, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात सांगा बरं. चला, तुमच्या तिथलं तरी तुम्हाला येतंय का बघू द्या. चला, कमेंट करा बरं. काय सेम आहे कुठं कुठं सांगा बरं मला तुमच्या जिल्ह्यात. हे तर तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या तुमच्या जिल्ह्यातलं. चला सांगा बरं. सारख्या नावाचे तालुके कुठं आहेत मला सांगा. खेड तालुका, इथं कोण कोण आहेत? राईट, असंच. ओके, तर बघू आपण एक एक. ओके, ठीक आहे. ओके, चला. आता खेड पुण्यामध्ये पण आहे. राईट, आणि अजून कुठं आहे? रत्नागिरीमध्ये पण आहे. अगदी बरोबर. चला, कळंब मधून आहे का कोणी? चला, यवतमाळ राईट, आणि धाराशिव. आता नामांतर झालंय ना, मग ते आपल्याला अपडेट केलं पाहिजे, बरोबर का? आता नांदगाव कुठं आहे सांगा बरं. नाशिक मध्ये आहे का? अजून कुठं आहे? नांदगाव अजून कुठं आहे? अमरावती मध्ये आहे. हा, इथं लिहून दिलंय सेपरेट. नांदगाव खंडेश्वर म्हणून आहे, ते कुठं आहे? अमरावती मध्ये आहे. ओके, नांदगाव खंडेश्वर फरक फक्त लक्षात घ्या. ओके, नांदगाव नाशिक, नांदगाव खंडेश्वर म्हटलं की अमरावती. ओके, कारंजा कुठं आहे सांगा बरं. चला लवकर, कारंजा कुठं आहे? वर्धा मध्ये आहे का? वर्धा वाशिम मध्ये आहे का? चला, वर्धा वाशिमचं कोणी असेल तर सांगा त्यांनी. आता मला सांगा, आष्टी कुठे? आष्टी ठिकाण कुठे? इथं बघा, आष्टी आहे. आष्टी आष्टी ठिकाण कुठं आहे चला सांगा बरं. ओके, बीड. अजून कुठे आहे? ओके, वर्धामध्ये आहे का आष्टी? आहे. चला, कर्जत कुठे आहे सांगा बरं. कर्जत कुठे आहे? अहिल्यानगर मध्ये आहे का कर्जत? अहिल्यानगर. ओके, रायगड मध्ये आहे का कर्जत? आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. आता पुढचं, मालेगाव कुठं आहे?
चला सांगा. मालेगाव. चला मालेगावचं सांगा. आहे का कोण मालेगावचं? मालेगाव आहे नाशिक आणि वाशिम मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर सेलू कुठं आहे? सेलू, चला लवकर सांगा. सेलू, शैलू नाही सेलू. परभणीत आहे का? परभणी आहे का? बरोबर. वर्धामध्ये आहे का सेलू? आहे, बरोबर. शिरूर कुठे आहे सांगा बरं. शिरूर पुण्यामध्ये एक आहे. आणि हे शिरूर कासार कुठं आहे कोण सांगतं? बीड मध्ये आहे, बीड मध्ये. ओके, हा एक मुद्दा. शिरूर अनंतपाळ कुठं आहे कोण सांगतं? लातूर. हे शिरूरवाली 3 ठिकाणं आहेत, राईट. तर ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. शिरूर एक पुण्यामध्ये आहे, शिरूर एक कासार बीड मध्ये आहे, शिरूर अनंतपाळ म्हटलं की लातूर मध्ये आहे. हे समजलं का? थोडंसं कन्फ्युजन करणार आहे. सारख्या नावाचे तालुके तुम्हाला समजले का? याच्यावरती प्रश्न आला तर या बाहेर प्रश्न येणार नाही, या बाहेर काहीच नाही येणार. एवढंच पाठ करायचं, परत पुस्तक पण बघू नका. ठीक आहे, हे झालंय का? ओके, क्लिअर झालं का आता? ओके, आता पुढे बघू. सारखे उच्चार असणारे बघा, थोडस काय आहे, सिमिलॅरिटी आहे नावांमध्ये. इथं बघा, मोखाडा आहे, मोताळा आहे. थोडीशी नावं सिमिलर आहेत. मला सांगा, मोखाडा कुठं आहे? मोखाडा. ओके. आणि मोताळा कुठं आहे? पालघर मध्ये मोखाडा नावाचं ठिकाण आहे. ओके. आणि मोताळा कुठं आहे मला सांगा बरं. मीच सांगतो तुम्हाला, बुलढाण्यामध्ये आहे, राईट. म्हणजे आयोगाकडून याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतील. पाथरी नावाचं ठिकाण कुठे आहे आणि पाथर्डी कुठे आहे सांगा बरं आता. पाथरी नावाचं ठिकाण कुठे आहे चला सांगा. सॉरी. पाथरी नावाचं ठिकाण परभणीमध्ये आहे. ओके. पाथर्डी नावाचं ठिकाण अहिल्यानगर मध्ये आहे, बरोबर. हे लक्षात ठेवा. पेठ ठिकाण कुठे आहे? सोनपेठ कुठे आहे? चला, पेठ आणि सोनपेठ सांगा. चला तुम्ही सांगा, पेठ कुठं आहे? तर पेठ नावाचं ठिकाण इतिहासात वाचलंय तुम्ही, नाशिक मध्ये आहे. सोनपेठ हे ठिकाण कुठं आहे? परभणीमध्ये आहे, राईट. आता पातूर कुठे आहे? परतूर कुठे आहे? पातूर आणि परतूर सांगा बरं. पातूर हे ठिकाण अकोलामध्ये आहे, अकोला. आणि परतूर हे ठिकाण कुठे आहे सांगा बरं. ओके, जालना, बरोबर. म्हणजे हा एक मुद्दा झाला तुमचा. आता शेवगाव नावाचं ठिकाण बघा, अहिल्यानगर मध्ये आहे. कुठं? अहिल्यानगर. शेगाव कुठं आहे सांगा बरं, सगळ्यांना माहिती पाहिजे. शेगाव कोणतं धार्मिक स्थळ आहे ते पण सांगा, चला लवकर सांगा. शेगाव कुठं आहे? सगळ्यांनी मला याचं उत्तर आलं पाहिजे तुमच्याकडून, मी नाही सांगणार. शेगाव कुठं आहे सांगा लवकर. राईट, बुलढाणा. ओके, शेगाव कुठं आहे? बुलढाणा. यस, गजानन महाराज माहितीच पाहिजे सगळ्यांना. ओके. आता आर्वी आणि आर्नी, आर्वी आणि आर्नी फरक आहे, मला सांगा ही ठिकाणं कुठं आहेत. आर्वी नावाचं जे ठिकाण आहे, आर्वी, ओके, तर ते वर्ध्यामध्ये आहे, वर्धा. आणि आर्नी जर म्हटलं ना, आर्नी फरक आहे, ते ठिकाण आहे यवतमाळ. ओके, लक्षात असू द्या. आता देवणी आणि देवरी, देवरी आणि देवणी फरक आहे. मग ही 2 ठिकाणं पण तुम्हाला विचारली जाऊ शकतात, ती पण सांगा कुठं आहेत.
लातूर मध्ये देवणी नावाचं ठिकाण आहे. ओके. आणि देवरी जे ठिकाण आहे देवरी, ओके, ते आहे गोंदियामध्ये. थोडीशी सिमिलॅरिटी आहे, याच्यावरती पण आयोग विचारेल. ओके. गंगापूर आणि गंगाखेड. ओके. गंगापूर कुठं आहे आणि गंगाखेड कुठं आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे जे गंगापूर आहे ना, ओके, हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे गंगापूर. ओके. छत्रपती संभाजीनगर. ओके. हा एक मुद्दा माहिती पाहिजे. आणि गंगाखेड हे जे ठिकाण आहे का, हे परभणीमध्ये आहे. गंगाखेड कुठं आहे? परभणीमध्ये आहे. तो मुद्दा थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. समजलं का हे सगळं? ओके. हे सगळं समजलं का मला सांगा. आपल्याला थोडं पुढे जायचंय. आता ही ठिकाणं आपण बघणार आहोत. मला सांगा, हे जे भोकर ठिकाण आहे तर ते नांदेड मध्ये आहे. ओके. आणि हे जे भोकरदन ठिकाण आहे ते कुठे आहे तुम्ही सांगा बरं. चला लवकर सांगा. जालना मध्ये आहे का? जालना, बरोबर ना? हिंगणा आणि हिंगणघाट फरक आहे, सांगा. हिंगणा आणि हिंगणघाट फरक आहे. हिंगणा नावाचं ठिकाण नागपूर मध्ये आहे, तर हिंगणघाट कुठं आहे सांगा बरं. हिंगणघाट कुठं आहे लवकर सांगा चला. राईट. हिंगणघाट नावाचं ठिकाण वर्धा मध्ये आहे. आता देवळी आणि देवळा, देवळी आणि देवळा याच्यामध्ये फरक आहे. देवळी कुठं आहे आणि देवळा कुठं आहे हे पण सांगा. चला सांगा बरं लवकर. देवळी ठिकाण कुठं आहे पहिलं मला ते सांगा. ओके. वर्धा, अगदी बरोबर. आणि देवळा ठिकाण कुठं आहे ते पण सांगा. नाशिक मध्ये आहे का? आहे का नाशिक मध्ये? आहे. ठीक आहे. आता मुखेड ठिकाण सांगा आणि मुदखेड सांगा. मुदखेड तर आयोगाने विचारलेला आहे. राईट. मुदखेड कुठं आहे तर ते नांदेड मध्ये आहे. मग मुखेड कुठं आहे ते सांगा बरं. चला लवकर सांगा. मला सांगा, मुखेड नावाचं ठिकाण आणि मुदखेड नावाचं ठिकाण कुठे आहे सांगा बरं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, मला फक्त त्याचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे. लवकर सांगा. का दोन्ही नांदेड मध्ये आहेत? उत्तर द्या बरं. कोणी आहे का नांदेडचं आपल्याकडं? चला लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. ओके ठीक आहे. चला नांदेड मध्येच आहे, राहू द्या हे. ठीक आहे. उमरखेड सांगा चला. उमरखेड आणि उमरेड सांगा चला. उमरखेड आणि उमरेड सांगा. नांदेड मध्येच येते. उमरखेड आणि उमरेड सांगा. यवतमाळ मध्ये उमरखेड आहे. यवतमाळ. ओके. आता उमरेड सांगा बरं कुठं आहे. हे तर तुम्हाला आलं पाहिजे. उमरेड कुठं आहे? नागपूर, अगदी बरोबर. गोरेगाव आणि मारेगाव. गोरेगाव, मारेगाव सांगा बरं कुठं आहे नेमकं. गोरेगाव आणि मारेगाव सांगा लवकर. गोरेगाव म्हटलं की गोंदिया. राईट. गोरेगाव वरून गोंदिया. आणि मारेगाव म्हटलं की काय घेणार आहे मग तुम्ही? तर मारेगाव म्हटलं की यवतमाळ घ्यायचं. ठीक आहे. आता शेवटचं बदनापूर आणि बाळापूर. बदनापूर सांगा बरं. बदनापूर यायला पाहिजे सगळ्यांना, एमपीएससी ने विचारलेलं आहे एकदा. आता हे जे बाळापूर आहे ते अकोल्यामध्ये आहे. बाळापूर कुठं आहे? अकोल्यामध्ये आहे. पण बदनापूर घनसावंगी वगैरे विचारले ते एमपीएससी ने. हे बदनापूर कुठं आहे मला सांगा.
सांगा लवकर. जालनामध्ये आहे का? बदनापूर. चला बरोबर असेल. तुम्ही सांगत नाही म्हटल्यावरती जालनाच. ओके ठीक आहे. जालनामध्ये आहे. ठीक आहे. तर ही काही ठिकाणं होती एक 10-15 की ज्याच्यावरती तुम्हाला एमपीएससी पुन्हा प्रश्न विचारेल. ठीक आहे. आता काही फॅक्ट तुम्हाला मला सांगावेसे वाटतात. तर ते फॅक्ट असे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके. तर ते फॅक्ट असे आहेत 1960 ला काय होतं आणि आता त्याचं काय आहे. ओके. महसूल विभाग तेव्हा 4 होते, आता 6 आहेत. ओके. जिल्हे तेव्हा 26 होते, आता 36 आहे. तालुके 229 होते, आता 358 तालुके झालेत. 355 प्लस 3 ते प्रशासकीय सोयीसाठीचे, लक्षात असू द्या मी सांगितलेले. घनता 129 होती, आता 365 आहे. बरोबर. स्त्री पुरुष जे काही सेक्स रेशो आहे 936 वरून राईट, आता इथं लिहिलं नाही, 929 आहे. बरोबर. साक्षरता 35% आहे, त्याच्यावरून 82.3% आहे. आणि महानगरपालिका 3 होत्या, आता 29 आहेत. सॉरी. तर हा एक मुद्दा तिथं थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे फॅक्ट आहेत राईट, याच्यावरती एमपीएससी सारखं सारखं तुम्हाला प्रश्न विचारते. आता जिल्हा निर्मितीवरती एक प्रश्न तुम्हाला येत असतो सारखा. जिल्हा निर्मिती पण आपण प्रॉपर बघूया. राईट, म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे, तर हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इथपर्यंत समजलंय का मी सांगितलेलं तुम्हाला, मला ते सांगा, तरच आपल्याला पुढे जाता येईल. समजलंय ना सगळ्यांना? कमेंट करा बरं, सगळे जागे आहेत का? ऑल ओके. ओके ठीक आहे. तर बघूया आपण. ठीक आहे, चालेल. तर जिल्हा निर्मितीबाबत बघा, काही तारखा आहेत, 5च आहेत महत्वाच्या तारखा. 1 मे 1981. ओके. तर इथं बघा, रत्नागिरीतून कोणता नवीन जिल्हा निर्माण झालाय? ओके. काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास कमेंट करा. ठीक आहे. ओके. तर इथं बघा, रत्नागिरीतून कोणता ते सांगतोच तुम्हाला. 1 मे 1981 ला रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांचं विभाजन झालेलं आहे. बरोबर. मग काय झालं, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग. ओके. रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर मधून जालना ह्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. हा जिल्हा थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. पुढे एक तारीख येते बघा, 16 ऑगस्ट 1982 आणि 26 ऑगस्ट. 16 म्हटलं की धाराशिव मधून. ओके. धाराशिव मधून लातूर वेगळा झालाय. ओके. आणि चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा झालेला आहे. ओके. गडचिरोली वेगळा झालाय. ठीक आहे. पुढे 4 ऑक्टोबर 1989 ही एकमेव तारीख आहे. ब्रहम मुंबईतून काय झालेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. राईट. मुंबई उपनगर झाले. राईट. मुंबई उपनगरची इथं निर्मिती झालेली आहे. बरोबर का? एकदम बेसिक मध्ये आहे, म्हणजे ते आपल्याला लक्षातच ठेवायचे, कारण ती तारीख पण महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता इथं बघा, 1 जुलै 1998. राईट. आता इथं बघा, अकोल्यातून कोणता वेगळा झालाय. राईट. आणि इथं धुळ्यातून कोणता वेगळा झालाय ते तुम्हाला विचारणार. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अकोल्यातून वाशिम वेगळा झालाय. ओके. पहिले जिल्हे कोणते वेगळे झालेत. राईट. आणि धुळ्यातून जो जिल्हा आहे तर तो नंदुरबार क्रिएट झालाय. ओके. धुळ्यातून नंदुरबार झालाय. ठीक आहे. मग परभणी आता पुढे आहे 1 मे 1999. इथं परभणी आणि भंडारा आहे. ओके. तर परभणी जो जिल्हा होता त्याच्यातून हिंगोली तयार झालाय. राईट. आणि भंडाऱ्यामधून
गोंदिया तयार झालेला आहे. राईट. तर ह्या महत्वाच्या 5 तारखा आहेत आणि त्यांना जे जिल्हे निर्माण झाले ते. आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि मग तुम्ही म्हणाल अजून 10 जिल्हे झालेत, 26, 10, 36 असे. इथं बघा पालघर पुन्हा तयार झालाय ठाण्यातून, बरोबर. 1 ऑगस्ट 2014 ला पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. ठाणे आणि पालघरचं विभाजन झालं, म्हणजे ठाण्यातून पालघर तिथं क्रिएट झालेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. पण बघा ठाण्यामध्ये 7 जिल्हे आहेत, पालघरमध्ये जास्त आहेत, 8 जिल्हे. एक फॅक्ट लक्षात ठेवा. आता बघा पालघरचं क्षेत्रफळ जास्त आहे, 5344 चौरस किलोमीटर. ठाण्याचं कमी आहे, 4214 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट मध्ये पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्या 2 बाबींवरती. त्यामुळे फक्त तिथं तुम्हाला सांगितलंय. आणि याच्यामध्ये जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट बघा. एका याच्यावरती विचारले, दुसऱ्या याच्यावरती पण तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे हे जे जिल्हा निर्मिती आहे तुम्हाला ट्रिक वगैरे पण आहे, ते सजला गड वगैरे, राईट. ते ट्रिक वगैरे वरती माझा विश्वास नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा रूल सांगतो, तुम्हाला जितक्या लवकर उत्तर येतील तेवढं बेस्ट आहे. ट्रिक वगैरे एवढं सगळं हे करायला, राईट, काय काय आपण लक्षात ठेवणार आणि कुठं कुठं ट्रिक करणार. ज्यांना मॅक्सिमम मार्क पाहिजेत त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावरती, राईट, जेवढ्या गोष्टी फॅक्च्युअल कंबाईन साठी पाठ करता येतील तेवढ्या पाठ करायच्या. कधी कधी ट्रिक एवढं तिथं आपल्या मेंदूवरती बंबार्डिंग असते की लक्षात पण येत नाही कधी कधी ट्रिक. ओके, जेवढ्या गोष्टी फॅक्च्युअल पाठ असतील तेवढं कंबाईनला तुमचं लवकर उत्तर निघतं आणि अॅक्युरेट उत्तर निघतं, राईट. इथं ट्रिक मी तुम्हाला भरपूर सांगू शकतो, पण ट्रिक सांगून डोक्याची मंडई करायची नाहीये. ओके, काही गरज नाहीये त्याची. साध्या सिंपल ज्या गोष्टी लक्षात राहू शकतात. आता एक सिक्वेन्स बघा ना, इथं काहीतरी ठराविक वर्षांचा गॅप आहे, बरोबर. इथं काहीतरी गॅप आहे, राईट, इथं गॅप आहे, राईट. ह्या तारखा जरी लक्षात ठेवल्या ना आणि कोणत्या जिल्ह्यातून काय हे वेगळा झालाय जिल्हा, तुमचं सहज लक्षात राहून जातं. आणि कधी कधी प्रश्न कसे असतात तुम्हाला ते पण सांगतो. ओके, जोड्या लावा स्वरूपात प्रश्न असतो किंवा स्पेसिफिक विचारतात की ह्या ह्या तारखेला कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे, राईट. आणि मग ते मुख्यमंत्रीच जर विचारले तर इथं तर माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण, इथं ह्या 4 तारखेच्या तर माहिती आहेत सगळ्यांना शरद पवार आहेत, राईट. काही तर बाबी पाठच असतात, बरोबर. फक्त इथं इथं कोण होतं ते तुम्हाला बघून घ्यायचे. ओके, एवढाच मुद्दा आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जालना जेव्हा निर्मिती झालेली आहे तेव्हा अंतुले म्हणून होते, राईट. आडनाव जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, अंतुले, बरोबर. त्याच्यानंतर धाराशिव चंद्रपूरची जेव्हा तिथं निर्मिती झाली आहे तेव्हा बाबासाहेब होते, बाबासाहेब भोसले, राईट. बाबासाहेब भोसले होते, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, राईट. इकडं अकोला धुळ्याकडे जेव्हा आपण येतो तेव्हा जोशी होते, मनोहर जोशी, राईट. आणि परभणी भंडारा, राईट. परभणी भंडारा म्हटलं की इथं नारायण राणे आहेत. ओके, नारायण राणे. झालं साधं सिंपल. एवढं आपण तिथं लक्षात ठेवू शकतो. आले का लक्षात तुमच्या? चला लवकर सांगा बरं सगळ्यांनी. सगळ्यांना समजलंय का मला सांगा बरं. ओके, म्हणजे हा मुद्दा आता क्लिअर झाला जिल्हा निर्मितीचा. याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येत असतो. चला आता थोडस आपण एका वेगळ्या अँगलने, राईट, म्हणजे विभागांच्या नुसार थोडस जाऊया. ओके, की याच्यावरती पण प्रश्न येतो बरं का. प्रश्न तुम्हाला याच्यावरती पण पाहायला मिळणार आहे. काय अडचण आली तर मला बिंदास सांगा, ठीक आहे. आपण बघू आता. छत्रपती संभाजीनगर विभाग बघा, उत्तरेकडे जे काही ठिकाण आहे सोयगाव आहे, राईट. पुणे जिल्हा विभागातील उत्तरेकडचा तालुका. प्रश्न विचारला होता सेम तसं येऊ शकतं. इकडं
पूर्वेला किनवट आहे, किनवट हे नांदेड मध्ये आहे, ठीक आहे. उमरगा आहे, राईट. वैजापूर आहे पश्चिमेकडं. हे ॲरो दाखवले दिशानुसार, उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेला वैजापूर, दक्षिणेला उमरगा, पूर्वेला किनवट, उत्तरेला सोयगाव. आता अमरावतीच्या बघा, अमरावतीच्या पूर्वेला चिखलदरा, सॉरी, उत्तरेला चिखलदरा, पूर्वेला वणी आहे यवतमाळमध्ये, पश्चिमेला बुलढाणा आहे आणि दक्षिणेला उमरखेडे. तो एक मुद्दा थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतील. आता कोकण विभागामध्ये असा आहे, पश्चिमेला अरबी समुद्र, इकडं वायव्येला दादरा नगर हवेली गुजरात आहे, इकडं हा एक विभाग लागून आहे त्यांना नाशिकचा, इकडं पुणे आहे, राईट, पूर्वेकडच्या साईडला, दक्षिणेला गोवा कर्नाटक. हे असं थोडक्यात लक्षात ठेवा, याच्या काही पूर्व पश्चिम करता येत नाही तिथं, ठीक आहे. आता इथं नागपूर जे आहे, बरोबर, तर नागपूरला उत्तरेला रामटेके, पूर्वेला भामरागड, जो महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग आहे, बरोबर, महाराष्ट्राचा पूर्वेकडचा ठिकाण आपण असं म्हणू शकतो, राईट, अतिपूर्वेकडचं. तर नागपूरच्या पश्चिमेकडं आष्टी आहे, वर्धा, राईट, आणि सिरोंचा आहे दक्षिणेकडं. एक मुद्दा याच्या बाबत नेहमी लक्षात ठेवा, नागपूर विभागाला एकच प्रशासकीय विभाग लागून आहे, तो आहे अमरावती. याच्यावरती मेन्सला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, आला तर, दिला नाही. ओके, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणजे तुम्ही तेवढे तिथं लक्षात ठेवू शकता. ओके, म्हणजे नागपूर कोकण झालं, राईट, छत्रपती संभाजीनगर अमरावती झालं, राईट, आणि पुणे नाशिक. आता हे पुणे नाशिक पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये बघा, पुण्यात हे विचारलंय जुन्नर, राईट, पूर्वेकडं अक्कलकोट आहे, श्री स्वामी समर्थांचा ठाणा आहे तिथं, राईट, अक्कलकोट. त्याच्यानंतर चंदगड आहे पुण्याच्या दक्षिणेला, राईट, कोल्हापूरला. पुण्याच्या पश्चिमेला मावळ आहे, वडगाव मावळ, राईट. आता मावळ हा कसा स्पेसिफिक प्रदेश आहे ते पुढे आपण प्राकृतिक मध्ये शिकणार आहोत, कारण एका ठिकाणी कंबाईन 2020 ला तुम्हाला मावळच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न आला एका लाईन मध्ये, बरोबर. आता पुढे बघा, चंदगड इथं काय आहे, पुणे विभागाला एकच राज्य लागून आहे, ते आहे कर्नाटक. ओके, हे फॅक्ट लक्षात ठेवा, पुणे विभागाला एकच राज्य लागून आहे, ते आहे कर्नाटक, विचारलं जाईल तुम्हाला. आता नाशिक विभाग बघा, इथं नाशिक विभागाच्या उत्तरेकडे धडगाव अक्राणी आहे, पूर्वेकडं मुक्ताईनगर आहे, हे ठिकाण जळगाव मध्ये आहे, ठीक आहे. त्र्यंबकेश्वर आहे पश्चिमेकडे, हे ठिकाण नाशिक मध्ये आहे, राईट, गोदावरीचा उगम वगैरे, आणि राईट त्याच्या पश्चिमेकडे वैतरणीचा उगम. हे पाठ आहे सगळ्यांना. आता इथं बघा, सर्वात जास्त विभाग, राईट, सर्वात जास्त विभाग लागून असणारा विभाग कोणता, नाशिक. याच्यावरती तुम्हाला मेन्सला प्रश्न येऊ शकतो, अजून आलेलाच नाहीये असा प्रश्न. ओके, हे पहिल्यांदा मीच सांगतोय, कोणाच्या बॅच मध्ये पण मिळणार नाही तुम्हाला, राईट. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, हा एक्सपेक्टेड नवीन एरिया आहे, तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाईल. ओके, म्हणजे कोणकोणते विभाग लागून आहेत, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, आणि इकडे दक्षिणेला नाशिकच्या कर्जत नावाचं ठिकाण आहे, राईट. कर्जत रायगड मध्ये पण आहे, इकडे पण आहे, राईट. थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात विभागांचा हा मॅप समजलाय का मला सांगा बरं तुम्ही, हे समजलं का मला सांगा. हे समजलं असेल तर तुम्हाला मी पुढचा एरिया सांगतो. चला बरं, कमेंट करा लवकर. झालं एंड मे बी. आता तुम्हाला काही एक्स्ट्राचे मुद्दे सांगतो, जे की तुम्ही ह्या राजकीय मध्ये करायचे. इथपर्यंत समजलंय का सांगा बरं सगळ्यांनी लवकर. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगतो, एरिया सांगतो एक्सपेक्टेड, व्यवस्थित ऐका.
अभ्यास करत असताना मॅप रीडिंग करत असताना बघायचंय. परत सांगितलं नाही म्हणसाल तर एक मुद्दा असा आहे बघा, जो क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज क्रम, तर तो कशाबाबत करा मी सांगतो. समजा एखादा विभाग आहे, ओके, समजा एखादा विभाग आहे, समजा आपण नागपूर विभाग घेऊ, राईट, नागपूर. मग ते घड्याळाच्या काट्याने जे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जे जिल्हे आहेत, राईट, समजा असं घड्याळ आहे, बरोबर. तर समजा असा असा जो क्रम आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तो तुम्हाला माहिती पाहिजे. असं प्रत्येक विभागाच्या बाबत करायचं. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा आपण नागपूर विभाग आहे ना, नागपूर पासून सुरू करायचं. मग नागपूर नंतर काय येणार आहे मॅप मध्ये, तुम्हाला येणार भंडारा, बरोबर. भंडाऱ्याच्या पुढे जाऊन काय येणार तुम्हाला, येणार गोंदिया. लक्षात येतंय का, येणार गोंदिया. मग पुढे काय येणार गोंदियाच्या पुढं, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, गडचिरोली, राईट. गडचिरोली येणार. गडचिरोली नंतर तुमचं काय येणार, चंद्रपूर येणार, बरोबर का. म्हणजे असं आहे ते, म्हणजे नागपूर विभागामध्ये जे काही असा तो क्रम असणार आहे तुम्हाला असा, तर तो माहिती पाहिजे. म्हणजे नागपूर विभागामध्ये जे जे जिल्हे आहेत तर त्यांचा क्लॉकवाईज क्रम, मग पुणे असेल, नाशिक असेल, राईट, हे तुम्ही मॅप रिडिंग मध्ये ते क्लॉकवाईज असा क्रम बघून घ्यायचा. ज्या विभागाचं नाव आहे, समजा पुणे आहे, पुण्यापासून असं सुरू करायचं. नाशिकचा आहे, नाशिक पासून असं सगळा तो क्रम परत नाशिक पर्यंत आणायचा. तुम्हाला हा एक एरिया समजलाय का, हा एक्सपेक्टेड एरिया आहे, दुर्लक्ष करू नका. त्याच्यावरती भविष्यात प्रश्न येईल, अजून नाही आलेले पण येणार आहे, राईट. आलेले सगळ्यांना माहिती आहे, येणार काय आहे ते मी सांगतो, ते व्यवस्थित करा फक्त. तुम्हाला एरिया कळालाय का आता, हा एरिया कळाला का मला सांगा. म्हणजे पुढचा एरिया मला तुम्हाला सांगायला अभ्यास करत असताना. हे कळालंय का मला एकदा सांगा सगळ्यांनी लवकर. ठीक आहे. तर बघा, हा एक क्लॉकवाईज क्रम विभागांचा, राईट, विभागातील जिल्हे, ओके. त्याच्यानंतर बघा, जिल्ह्यांना लागून असणाऱ्या सीमा, ओके, जिल्ह्यांना लागून असणाऱ्या सीमा, त्याच्यावरती एक तुम्हाला चांगलं काम करायचंय. ओके, म्हणजे जे मॅप मध्ये सांगितलं होतं तुम्हाला मगाशी, राईट, तर तो वाला एक मुद्दा तिथं चांगल्या पद्धतीने तुम्हाला कव्हर करायचा आहे. म्हणजे असे आपण फॅक्ट बरेच बघितलेत आजच्या लेक्चर मध्ये, त्याच्या बाहेर तुम्हाला बेसिकला काहीच क्वेश्चन नाही येणार. ओके, आता तुमचं काम आहे बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि अजून एक सांगायचं राहिलं, बरं झालं नाही तर तुम्ही मला परत म्हटले असते. हा, तिसरा एक एरिया आहे बघा, जे जिल्हे आहेत का, जिल्हे आणि त्यातल्या तालुक्यांची लिस्ट. आता हे काही शिकवण्याचा पार्ट नाहीये, ती तुम्ही लिस्ट वाचून घेऊ शकता. ती इथं मी वाचून दाखवण्यात किंवा सगळं सांगण्यात काही पॉइंट नाहीये. जिल्हे आणि तालुक्यांची लिस्ट, प्रश्न कसे येतात, जोड्या लावा स्वरूपात, किंवा मग डायरेक्ट असंही विचारतील, तालुक्यांची नावं देतील, राईट, राईट, अशी नावं देतील 3-4 आणि सांगतील हे या जिल्ह्यातील तालुके आहेत. ते पण तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. हा एक एरिया थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आलं का लक्षात तुम्हाला. म्हणजे आजचं लेक्चर समजलंय का मला ते पण सांगा. आपण काही पळून घेतलेलं नाहीये, लेक्चर खूप स्लोच घेतलेलं आहे. फक्त तुम्हाला समजलंय का एकदा मला कन्फर्मेशन द्या. आणि हे पण करा, ज्या महानगरपालिका आहे, बरोबर, महानगरपालिका कोणत्या विभागात किती, हे 2 मिनिटाचं काम आहे. कोणत्या विभागात किती, राईट, ते फक्त. आणि त्यांची नावं वगैरे तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, हा एक एरिया होता. आता तुम्हाला अजून पण सांगतो,
अजून राजकीय मध्ये संपलं नाही, थांबा. एक अजून एक्सपेक्टेड एरिया काय करायचं, समजा राईट असा जो महाराष्ट्राचा मॅप आहे राईट, तर हे माझं असं चित्र आहे, याच्यामध्ये बघा हा इकडचा जो विभाग आहे राईट, हा इथं जो विभाग आहे, हा इथं जो आहे, किंवा हा कोकणचा जो पोर्शन आहे, ओके, हे खूप महत्वाचं आहे बरं का, दुर्लक्ष करू नका. इथं जे काही महत्वाची ठिकाणं आहेत, समजा इथं काही असेल, इथं इथं असा असा उत्तर दक्षिण क्रम, इथं हा दक्षिणेकडचा, हा इथं पूर्वेकडचं ठिकाण असेल, किंवा इथले काहींचा उत्तर दक्षिण क्रम असेल, तर तो माहिती असू द्या. आणि इथं रत्नागिरी राईट, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल राईट, ते जे रायगड, रत्नागिरी, तर याच्यामध्ये जे उत्तर दक्षिण तालुके आहेत का, ते काही काही असे उत्तर दक्षिण आहेत. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी बघा गुहागर हे चिपळूणच्या पश्चिमेस आहे असं विचारलं होतं राईट. म्हणजे गुहागर चिपळूण तुम्हाला आता आठवलं असेल, हा जो PYQ होता तर तो ह्या एरियामध्ये होता. म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या तर काही असे ते असं इकडं आणि इकडं सेम होतं, नकाशात स्पष्ट दिसत होतं. ओके, म्हणजे काय आहे, उत्तर दक्षिण जो क्रम तुम्हाला इथं ह्या कोकणच्या एरियामध्ये जिल्ह्यांच्या बाबत स्पष्ट दिसतोय, तो प्रॉपर बघून घेणे. इथला पण राईट, ह्या इकडचा आणि इथला, म्हणजे हा एक राजकीय पॉलिटिकल जेव्हा तुम्ही मॅप रिडिंग करता राईट, तर तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाईल. हा एक एरिया आहे, तुम्हाला समजावं म्हणून फक्त सांगितलंय. हा मुद्दा कळाला का मला ते पण सांगा. हा मुद्दा तुम्हाला समजलाय का सगळ्यांना आता सांगितलेला? म्हणजे आता परीक्षेचे जे एरिया आहेत ते सगळे कव्हर केले. ओके, परीक्षेला काही याच्या बाहेर येणार नाहीये. ओके, आलं तर मला सांगा. आणि अलीकडे नवीन नामकरण झालेली आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांची वगैरे, ते तर तुम्हाला माहिती आहे. पुढे आपण प्राकृतिक मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करूच. समजले का सगळ्यांना? आजचं सेशन सगळ्यांना समजलं का मला सांगा. पहिलंच होतं महाराष्ट्राच्या बाबत, तुम्हाला समजलंय का नक्की सांगा. समजलंय का सगळ्यांना? आणि आता महाराष्ट्रातच बघतोय तर जाता जाता राईट, आपण काही फॅक्ट पण तुम्हाला सांगतो आहोत तर महाराष्ट्राच्या बाबतचे, चालेल का? राईट, म्हणजे बेसिक आहे म्हणून. ओके, पर्यटन राजधानी राईट, पर्यटन राजधानी काय आहे सगळ्यांना माहित आहे. काय आहे सांगा बरं, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे का कोणाला माहिती? छत्रपती संभाजीनगर. ओके, पर्यटन राजधानी. ओके, पर्यटन राजधानी म्हटलं की छत्रपती संभाजीनगर आहे. ओके, तुम्हाला जर पहिला पर्यटन जिल्हा विचारला, पहिला पर्यटन जिल्हा, काय उत्तर द्याल तुम्ही? तर तो आहे सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग तुम्ही उत्तर देणार आहात. तुम्हाला जर असं विचारलं ऐतिहासिक राजधानी राईट, ऐतिहासिक राजधानी, तर ऐतिहासिक राजधानी आपली आहे कोल्हापूर. ओके, आलं का लक्षात? हे काही मुद्दे तुम्ही असे फॅक्च्युअल स्वरूपात पण तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आले का लक्षात तुमच्या? म्हणजे आपलं राज्य फुल काय आहे ते पण माहिती आहे, राज्य पक्षी वृक्ष वगैरे ते तर बेसिक आहे, ते काही लेक्चर मध्ये सांगायची गरज नाही, पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. ओके, तर हे काही बेसिक मुद्दे होते, तर याच्यावरती तुमचे प्रश्न सुटायला पाहिजे. तर ठीक आहे, आपण भेटूया आता पुढच्या लेक्चर मध्ये राईट, संध्याकाळी आहे ते. ओके, संध्याकाळी भेटूच आपण. आणि उद्या मग पुन्हा आपलं करंटचं दुपारी उद्याचं शेड्यूल मी संध्याकाळी सांगेल. ओके, आज संध्याकाळी 9:30 ला सेशन आहे, त्याची नोंद घ्यावी. ओके, चालेल, थांबूयात आपण.
पॉलिटिकल मध्ये एवढ्याच अँगलचा व्यवस्थित अभ्यास करा, प्रश्न तुम्हाला याच्या बाहेर नाही येणार आहे. ओके, थँक्यू सो मच. थांबूया.